problem number 4. A man of height 180 centimeter, okay, is moving away from a lamp post at a rate of 1.2 मीटर पर सेकंड. बघा इथे कन्फ्युजन आहे थोडंसं. हाईट मेजर केलं ती सेंटीमीटरमध्ये केलं, रेट दिलाय तो मीटरमध्ये दिलाय. म्हणजे एकतर आपल्याला ह्या सेंटीमीटरला मीटर करावं लागेल किंवा रेटला तरी मग मीटरचं सेंटीमीटर करावं लागेल. ठीक आहे, पण ते नंतर बघू. हाईट ऑफ लॅम्प पोस्ट इज 4.5 मीटर. ओके, फाइंड द रेट ॲट विच द शॅडो इज लेंथनिंग. आपण हा प्रॉब्लेम आधी पण सोडवला आहे. फाइंड द लेंथ ऑफ शॅडो असा होता, पण याच्यात एकच प्रॉब्लेम होता की त्याची जी शॅडोची लेंथ असेल ती किती कशा स्पीडने किती रेटने चेंज होईल ते सांगा. आणि त्याच्या पुढे हे एक वाढवलं आहे, टिप ऑफ द शॅडो. सो याला IMP म्हणा. फेमस प्रॉब्लेम आहे, आवडता प्रॉब्लेम आहे, बऱ्याचदा पेपरला पडला आहे. आणि 4 मार्काला विथ टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग ते पण विचारतात, आणि नुसतं शॅडोची लेंथ किती पटापट चेंज होते ते पण विचारतात. सो डायग्राम आपण आधी समजून घेऊया. डायग्राम समजण्यासाठी एक ग्राउंड आपण घेतलं, एक मोठाच्या मोठा लॅम्प पोस्ट घेतला. इथे एक लॅम्प चालू आहे. ठीक आहे, आता त्याची हाईट आपल्याला दिलेली आहे 4.5 मीटर. लॅम्प पोस्टची हाईट 4.5 मीटर. ठीक आहे, सो मीटरमध्येच डेटा घेतो मी. दुसरा एक माणूस आहे, त्याची स्पीड आहे 1.2 मीटर पर सेकंडने चालतोय तो, पण त्याची उंची आहे 180. समजा आता तो माणूस इथे असेल तर याची आहे 180 सेंटीमीटर. 180चं मीटरचं करायचं असेल तर डिवायडेड बाय 100 करा, म्हणजे 1.8 मीटर होईल. सो या माणसाची उंची आहे 1.8 मीटर आणि लॅम्प पोस्ट आहे 4.5 मीटर. आता इकडनं एक रे ऑफ लाईट आला, आपण असा तो घेतो आणि असा डोक्याला घासून इथे काढला. सो मागून सगळीकडनंच रे ऑफ लाईट येतात आणि जे अडवले जात आहेत तीच आपली शॅडो असते. सो इथे पडल्यानंतर ही शॅडो इथे तयार होईल माणसाची त्याच्यासमोर. ठीक आहे, सो मी हा पार्ट थोडंसं डार्क करून दाखवतोय. तर आपण हा प्रॉब्लेम आधी जेव्हा बघितला होता तेव्हा आपण 2 ट्रायंगल्स बघितले होते. एक छोटावाला ट्रायंगल हा माणसाच्या इथे तयार झालेला, आणि एक मोठावाला ट्रायंगल जो की मी ब्लू कलरने दाखवतो. हा बघा, अख्खाचा अख्खा मोठा. आणि मग हे 2 ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे आपण त्यांच्या साईड्सचा रेशो घेतला होता आणि इक्वेट केला होता. पण आधी त्यांची नावं द्यायला पाहिजेत, म्हणून आपण काय करतोय, ही जी शॅडो आहे या शॅडोला आपण एक नाव देतोय आणि ते असेल X. आणि ही जी लेंथ आहे इथपासून इथपर्यंत त्याच्यासाठी आपण लेटर घेतोय Y. ठीक आहे, सो आता हे घेऊन झाल्यानंतर मग पुढे काय, 2 ट्रायंगल्सकडे ऑब्झर्व करायचे. त्यातला पहिला ट्रायंगल नावं देऊया आपण वाटल्यास A, B आणि C, आणि इथे D आणि E. सो असं म्हणतो, इन ट्रायंगल ABC या ट्रायंगलमध्ये आपल्याला दोघांचा रेशो घ्यायचा आहे, 2 साईड्सचा. हाईट अपॉन बेस हा रेशो किती येतोय ते आपण बघतोय. सो हा जो छोटा ट्रायंगल आहे याची हाईट आहे 1.8 आणि बेस आहे X. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. तसंच दुसरा ट्रायंगल जो मोठा असेल, इन ट्रायंगल A पासून D आणि E, ADE, हाईट अपॉन बेस पुन्हा तोच रेशो घ्यायचा आहे, हाईट अपॉन बेस. सो हाईट इथे तुम्हाला मोठ्या ट्रायंगलची दिसेल 4.5 ती लिहिली, आणि जो मोठा ट्रायंगल आहे अख्खाचा अख्खा मोठा ट्रायंगल त्याचा बेस किती आहे बघा, A पासून E पर्यंत अख्खा, आणि तो किती आहे X + Y, टोटल X + Y. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता हे दोन्हीही कसे आहेत, सिमिलर ट्रायंगल्स आहेत, कारण त्यांच्यामध्ये अँगल कॉमन आहे. इथे दोन्ही 90 डिग्री बनवतात. AA टेस्टने सिमिलर आहे असं म्हणू शकता तुम्ही. सो याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं, सिन्स ट्रायंगल ABC अँड ADE आर सिमिलर ट्रायंगल्स. हे सिमिलर ट्रायंगल आहेत, त्यामुळे ते कसे आहेत ते प्रूव्ह करून दाखवायची गरज नाही. आपण आता काही सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स या चॅप्टरमध्ये नाही आहोत. डायरेक्ट सिमिलर आहेत म्हणून मेन्शन करायचं. सिमिलर ट्रायंगल्स दोघांचा रेशो सेम असणार. सो 1.8 अपॉन X हा हाईट आणि बेसचा रेशो, आणि इकडचा 4.5 अपॉन X + Y हा दोघांचा रेशो सेमच असेल. दॅट्स इट. सो इथे आपण आता
9ने जर भाग घालवला दोघांनाही जाईल, 9 दुणे 18, 9 पाचा 45. सो इथे आपल्याला 9 दुणे 18 म्हणजे 2/x मिळेल. 9ने म्हणजेच 0.9ने डिवाइड केलं तर 2x, आणि 9 पाचा 45 म्हणजे 5 डिवायडेड बाय x प्लस वाय असं मिळेल. थोडंसं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, एक्सने इकडे मल्टिप्लाय केलं तर येईल 2x प्लस 2y, म्हणजे हा x प्लस वाय अख्खा मल्टिप्लाय झाला 2ला, आणि इकडे x 5ला मल्टिप्लाय झाला तर 5x होईल. फायनली सगळे एकाच साईडला घ्या किंवा 2y इथेच ठेवतो आणि या 2xला तिकडे टाकतो. 2x इकडे आल्यावर मायनस होईल, 5x मायनस 2x म्हणजे 2y इज इक्वल टू 3x. हे रिलेशन मिळालं. म्हणजे आपल्याला रिलेशन मिळालं की ही जी आपली शॅडो आहे त्याची लेंथ किती आहे x, आणि आपण पोलपासून मागे किती अंतर पुढे म्हणजे पुढच्या बाजूला किती अंतर चालत आलो त्याचं पण आपल्याकडे त्याचं लेटर तो y, त्यांच्यातलं रिलेशन मिळालं. मग आता डिफरन्शिएट करूया. इथे म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम. 2 कॉन्स्टंट आहे तो लिहिला. वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम येणार dy/dt. 3 कॉन्स्टंट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल dx/dt. मग आता आपल्याला जो रेट दिला आहे तो कुठला आहे आणि आपल्याला जो विचारला आहे तो रेट कुठला आहे ते आधी ओळखूया. त्याने म्हटलं आहे फाइंड द रेट. कुठला? पहिल्यांदा शॅडो इज लेंथनिंग, म्हणजे शॅडोची लेंथ कमी जास्त होते, शॅडो कशी मोठी मोठी होते त्याचा रेट. मग शॅडोची जर लेंथ x असेल तर आपल्याला dx/dt काढायचं आहे, म्हणजे आपल्याला dy/dt दिलेलं असलं पाहिजे. सो त्यांनी इथे एक रेट दिला होता 1.2 मीटर पर सेकंड. 1.2 मीटर पर सेकंड ते इथे असं एकदम मोठ्या शब्दात लिहिलं आहे. मग हा रेट आहे dy/dt. आता तो कशावरनं ठरतो तर आपण म्हटलं की मॅन इज मूव्हिंग, म्हणजे जसा माणूस पुढे 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 चालत जातोय हे मागचं अंतर आहे ते वाढत जाणार. मग माणसाचं जेवढा चालण्याचा स्पीड असेल तेवढाच स्पीड हे अंतर वाढण्याचं असेल. जो तो पटापट जात असेल तर वाय हळू पटापट वाढेल, आणि तो माणूस हळूहळू चालत असेल तर हे वाय हळूहळू कमी होईल किंवा वाढेल. तो आता पुढे पुढे चालतोय, जेवढ्या स्पीडने माणूस चालेल तेवढ्याच स्पीडने वाय पण वाढेल, म्हणजे हा वायचा रेट दिलेला आहे. सो दिस डेटा इज dy/dt. तो इथे टाकूया. तो आहे 1.2 इज इक्वल टू 3 इंटू dx/dt. 3ने इथे डिवाइड करूया. सो 2 इंटू 1.2 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू dx/dt इज इक्वल टू, एकदम सिंपल आहे, 3ने डिवाइड केलं 3 चौक 12. सो 2 इंटू 0.4 हे आला, आणि याने मल्टिप्लाय केल्यावर 0.8 हे उत्तर आलं आपलं. 2ने मल्टिप्लाय केल्यावर 0.8 काय? मीटर पर सेकंड. दॅट्स इट. क्लिअर? सो पहिला आपण प्रॉब्लेम संपवला इथे की हाऊ धिस एक्स चेंजेस, हाऊ दी लेंथ ऑफ शॅडो चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो इथे हा प्रॉब्लेम पूर्ण झाला. आता जो पुढचा आहे तो खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, आणि तो खूपच इम्पॉर्टंट आहे. ते म्हणतायत की आम्हाला ही टिप म्हणजे ए नावाचं जे टोक आहे आपल्या ज्या शॅडो आहे त्या शॅडोचं जे डोकं असेल ते किती पुढे सरकतं, ते पटापट किती सरकतं पुढे ते काढायचं आहे. मग त्याच्यासाठी थोडासा वेगळा अप्रोच करायचा आहे, पण एवढं स्टेप्स करावं लागणार नाहीत, डोंट वरी. हे काढायचं असेल तर मला ए पॉईंट ई पर्यंत किती लांब आहे ते आधी माहिती पाहिजे. सो हे टोटल डिस्टन्स मला माहिती पाहिजे, राईट. मग ते किती आहे? एल असं आपण त्याला नाव देऊया. ए पासून ई पर्यंतचं अंतर आहे. अजून एक त्याच्यात लेटर ॲड केलं. सो असं मी म्हणतो लेट एल म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टिप ऑफ द शॅडो आणि लॅम्प पोस्ट. सो ई पॉईंट जो आहे तिथे आपला पोल उभा आहे, तिथपासून हे ए नावाचं जे लेटर आहे किंवा ए हा जो पॉईंट आहे म्हणजे आपली जी सावली असेल, शॅडो असेल, त्याचं जे डोकं असेल तो पॉईंट ई पॉईंटपासून किती लांब आहे तर एल एवढ्या अंतरावर आहे. सो फिगरमधनं आपण असं लिहू शकतो की नाही, फ्रॉम फिगर एल म्हणजेच काय? एक्स म्हणजे शॅडोची लेंथ प्लस वाय म्हणजे आपण किती डिस्टन्स पुढे चालत आलो आहे ते. बस हे एक रिलेशन मिळालं की याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी. तर डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर एलचं डेरिव्हेटिव्ह येईल dl/dt इज इक्वल टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल dx/dt प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dt. सो सगळीकडे आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाईम. एक्स पण व्हेरिएबल होतं आहे, टाईमप्रमाणे चेंज होतं आहे, वाय पण चेंज होतं आहे, कारण आपण थांबून थोडी ना राहणार, आपण चालत राहणार म्हणजे वाय वाढणार, हळूहळू
ती लेंथ आपली शॅडोची ती पण वाढेल आणि सो ओव्हरऑल टोटल डिस्टन्स पण वाढेल, कारण एक्स प्लस वाय, एक्स बदलत आहे वाय बदलत आहे म्हणजे एल पण बदलणारच. मग आपल्याला जो इंटरेस्ट आहे ना शॅडोचं टिप किती पुढे जातं आहे त्याचा रेट आहे dl/dt. कारण जेवढ्या पुढे ए टोक जाईल, ए टोक इथे आहे ते जर इथे आलं आणि जर ते पटापट आलं तर एल पण काय झाणार, पटापट वाढणार. सो आपल्याला dl/dt काढायचं आणि तो काढणं किती सोपं आहे बघा. हे जे दोन रेट आहेत त्यांची बेरीज. dx/dt आत्ताच आपण काढला तो आय थिंक 0.8 प्लस आपल्याला वायचा रेट त्यांनीच दिला होता 1.2 मीटर पर सेकंड. दोघांची बेरीज करायची, झालं 2 मीटर पर सेकंड. सो dl/dt ची व्हॅल्यू आली 2 मीटर पर सेकंड. म्हणजेच हे अंतर ए पासून ई पर्यंतचं अंतर किती पटापट चेंज होतं ते आपल्याला रेट मिळाला. याचाच अर्थ काय की ए पॉईंट पुढे 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 किती पटापट सरकतोय, किती रेटने सरकतोय ते आपल्याला मिळालं. सो दुसरा प्रॉब्लेमचं कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे, फक्त जरा एक्स्ट्रा एक लेटर घेऊन मग करून दाखवायला लागतं. इथे आपला प्रॉब्लेम पूर्ण झाला, प्रॉब्लेम नंबर 4. वळूया नेक्स्ट प्रॉब्लेम काय. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स. एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या आहेत टू मेक धिस फंक्शन पहिल्यांदा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग मग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. चला सुरुवात करूया स्ट्रिक्टली इन्क्रीजिंगला. पहिल्यांदा आपण सुरुवात करणार वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू. आता प्रॉब्लेम स्ट्रिक्टली इन्क्रीजिंगवाला असो नाही तर डिक्रीजिंगवाला असो, आपल्याला बेसिकली डेरिव्हेटिव्ह तर काढायलाच लागतं, कारण त्याच्यावरनंच आपण ठरवू शकतो की इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग कसं करायचं. डेरिव्हेटिव्ह सुरुवात करूया. खाली म्हणणार डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल एफ डॅश ऑफ एक्स. 2 आहे तो कॉन्स्टंट. एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह ते येईल 3x². दॅट्स इट. मध्ये मायनस 15 कॉन्स्टंट. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x. क्लिअर. पुढे मायनस. आता 144x असं म्हटलंय, सो 144 इंटू एक्सची व्हॅल्यू 1 असेल ती लिहिली इथे, -7चं 0. सो डेरिव्हेटिव्ह सगळे घेऊन झाले. थोडंसं नीट करूया. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 3 दुणे 6x², -15 दुणे 30x अँड -144. सो याच्यातनं 6 कॉमन येतील, याच्यातनं पण येतील, याला पण 6ने भाग जाऊ शकतो. सो सगळ्यांमधनं 6 कॉमन घेऊया. 6 इंटू ब्रॅकेट हे x², 6 5 30, तर 6 दुणे 12, 6 चोक 24, 24. आता पुढे काय, तर एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू. आता याचे फॅक्टर्स पडतात काय ते तो विचार करायचा आहे. 8 त्रिक 24 फॅक्टर्स पडू शकतात. सो 6 इंटू ब्रॅकेट x -8 आणि x + 3. बघा -8 इंटू +3, 8 3 जा 24 होतात आणि मायनस आणि एक प्लस असल्यामुळे -24 पण होईल आणि -8 + 3 ची बेरीज होईल -5. म्हणजे फॅक्टर्स पण पडले. सो हा पार्ट कॉमन लिहायचा आहे, एकदाच लिहायचा आहे. आता स्ट्रिक्टली इन्क्रीजिंगसाठी सोडवतो म्हणून मी इथे ए म्हणतो, म्हणजे पहिल्या क्वेश्चनचं सोल्युशन. इथे म्हणतो टू बी एफ ऑफ एक्स ॲज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग होण्यासाठी काय कंडिशन आहे ते तुम्हाला माहिती आहे. एफ डॅश ऑफ एक्स हे कसं असलं पाहिजे, मस्ट बी ग्रेटर दॅन 0, दॅट इज पॉझिटिव्ह असलं पाहिजे. पण 0 पण चालणार नाही. स्ट्रिक्टली म्हटलं म्हणजे ते पॉझिटिव्हच आलं पाहिजे. एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू टाकूया 6 इंटू x -8 आणि x + 3. दॅट मस्ट बी ग्रेटर दॅन 0. म्हणजे आता 6 हा पॉझिटिव्ह नंबर आहे त्यामुळे त्याच्यावर काही डिपेंडन्सी नसेल. x -8 आणि x + 3 हे ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे. यांच्यावरच सगळं राहील खेळ. आता केसेस आपण बनवूया. केस 1, केस 2. केस 1, केस 2. आता जर हे उत्तर या दोघांची जी गुणाकार आहे ते जर पॉझिटिव्ह यायला पाहिजे असेल, या दोघांचा गुणाकार पॉझिटिव्ह, तर दोन्ही पण काय असले पाहिजेत, पॉझिटिव्ह असले पाहिजेत. सो x -8 हा पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि x + 3 हा पण पॉझिटिव्ह असला पाहिजे. आपण बोलतोय पॉझिटिव्ह, लिहिताना लिहितोय ग्रेटर दॅन 0, कारण 0पेक्षा सगळे मोठे असतात ते पॉझिटिव्हच असतात. पण ही एकमेव सिच्युएशन नाही आहे. असं पण होऊ शकतं की हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह, दोन्ही पण निगेटिव्ह, शेवटी उत्तर पॉझिटिव्ह येणार. सो x -8 ला निगेटिव्ह केला तर x + 3 ला पण निगेटिव्ह करायला लागेल. आता उत्तर काढण्यासाठी आपण याच्यावरनं x कसा मिळेल, x इज ग्रेटर दॅन -8 तिकडे गेल्यावर +8. सो एक्सची व्हॅल्यू 8 पेक्षा मोठी पाहिजे आणि इथे म्हटलं आहे x इज ग्रेटर दॅन -3. एक्सची व्हॅल्यू -3 पेक्षा पण मोठी पाहिजे आणि 8 पेक्षा पण मोठी पाहिजे.
सो त्याआधी नंबर्स प्लॉट करूया. -3 इकडे येईल, 8 इथे येईल. मग आपण तुम्हाला हे आधीच सांगितलं आणि त्याचं फार सोपं कन्क्लुजन करून ठेवलं आहे. ग्रेटर दॅन असेल तर जो राईट साईडचा पॉईंट आहे त्याच्या राईट साईडचा मार्क करायचा सेक्शन. कारण तुम्ही ह्या इकडचा कुठलाही नंबर घेतला तर तो 8पेक्षा मोठा होतोच आणि तो -3पेक्षा पण मोठा होतो. पण जर तुम्ही या मधला कुठला तरी निवडलात तर तो एकापेक्षा मोठा होईल, दुसऱ्यापेक्षा छोटा राहील. त्यामुळे आपल्याला ही रेंजच सिलेक्ट करायची आहे. सो देअरफॉर या दोघांमधलं कुठलं युनिट करेक्ट आहे, उत्तर करेक्ट आहे, x greater than 8. So therefore x belongs to R such that x is greater than 8. 8पेक्षा मोठी व्हॅल्यू कुठपर्यंत, अगदी इन्फिनिटीपर्यंत, कितीही असू दे. कारण 8पेक्षा चूज केलेला जो मोठा नंबर असेल तो दोघांपेक्षाही मोठा होणारच. दोन्ही केसेस सॅटिस्फाय होतील. म्हणजे हे बरोबर झालं. आता लेस दॅनमध्ये येऊया. याच्यावरनं असं लक्षात येईल, इथे 0 लिहायचं राहिला. x इज लेस दॅन 8 आणि इथे येईल x इज लेस दॅन -3. मग लेस दॅनसाठी पुन्हा तसंच प्लॉट करायचं. -3 इथे, 8 इकडे. लेस दॅन म्हटलं की जो सगळ्यात लेफ्ट साईडचा असेल तो रिजन म्हणजे हा. कारण -3पेक्षा जो छोटा नंबर असेल तो याच्यापेक्षा -3पेक्षा तर असणारच, 8पेक्षा पण लहान असणार. म्हणजे दोन्ही केस पुन्हा सॅटिस्फाय होऊ शकते. सो इथे आपलं उत्तर असेल देअरफॉर x बिलॉंग्स टू रिअल नंबर्स, बट हाऊ, x मस्ट बी लेस दॅन -3. इकडचा -3पेक्षा लहान घ्या म्हणजे तो इनडायरेक्टली 8पेक्षा पण लहान होईलच. हे उत्तर आणखीन आपण असं लिहू शकतो, देअरफॉर x बिलॉंग्स टू R सच दॅट, कुठपासून कुठपर्यंत, x बिलॉंग्स टू 8 पासून अगदी इन्फिनिटीपर्यंत कुठला पण, 8 टू इन्फिनिटी कुठलाही नंबर घ्या. किंवा x बिलॉंग्स टू R कसा, x बिलॉंग्स टू -∞ पासून -3 पर्यंत, म्हणजे या टोकापासून -3 पर्यंत कुठलाही निवडा. सो हे पण आपलं सोल्युशन आहे आणि हे पण सोल्युशन आहे. दोघांपैकी कुठलंही घ्या, तुम्हाला दरवेळेला हे फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग करूनच मिळेल. दॅट्स इट. इथे आपण एक क्वेश्चन पूर्ण केला. बी आता स्ट्रिक्टली डिक्रीजिंग करायचं आहे. सो इथून फक्त पार्ट बदलायचा आहे, हा आहे तसाच पुन्हा लिहायचा नाही. टू बी एफ ऑफ एक्स ॲज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग, जे एफ डॅश ऑफ एक्स आहे ते निगेटिव्ह असावं, लेस दॅन 0 असावं, म्हणजे ते स्ट्रिक्टली डिक्रीजिंग होतं. म्हणजेच कोण, 6 × x - 8 x + 3 हे निगेटिव्ह असलं पाहिजे. त्यातलं 6 पॉझिटिव्ह असल्यामुळे ते त्याच्यावर काही ठरणार नाही आहे की निगेटिव्ह होतं की नाही. x - 8 आणि x + 3 यांच्या दोघांवर ठरणार आहे की ते लेस दॅन 0 होतं की नाही. मग 2 सिच्युएशन्स क्रिएट होतील पुन्हा, केस 1 केस 2. नॉर्मली डिक्रीजिंगमध्ये एक केस इनव्हॅलिड असते. बघूया तसंच होतं का इथे. पहिल्याला आपण पॉझिटिव्ह केला, x - 8ला जर पॉझिटिव्ह ठेवला म्हणजे ग्रेटर दॅन 0, तर x + 3ला आपण लेस दॅन 0 ठेवलाच पाहिजे. नाहीतर मग आपल्याला एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह मिळणार नाही. आणि जर आपण पहिल्याला निगेटिव्ह केला, x - 8ला निगेटिव्ह केलं, तर दुसरा x + 3 हा पॉझिटिव्ह असला पाहिजे म्हणजे ग्रेटर दॅन 0. आता याच्यावरून असं मिळालं, देअरफॉर x इज ग्रेटर दॅन 8 आणि x इज लेस दॅन -3. आणि इकडे मिळालं x इज लेस दॅन 8 आणि x इज ग्रेटर दॅन -3. आता याच्यावरनं बघूया आपण नंबर लाईन काढून. -3 या भागात आहे, 8 राईट साईडला. सो ते म्हणतायत 8पेक्षा मोठा पाहिजे. 8पेक्षा मोठा म्हणजे इकडचा पार्ट. आणि म्हणतायत -3पेक्षा लहान पण पाहिजे. आता असं कसं मिळेल, 8पेक्षा मोठा घेतलात तर तो -3पेक्षा पण मोठाच होणार, लहान कसा होणार. सो आपल्याला असा नंबर चूज करायचा आहे जो एकाच वेळेला इकडे पण आहे आणि इकडे पण आहे. असं काही होऊ शकत नाही. सो दिस इज इनव्हॅलिड. तुम्हाला असा कधीच नंबर मिळणार नाही की जो 8पेक्षा मोठा आणि -3पेक्षा लहान. आता इकडे येऊया. इथे म्हणतायत x पेक्षा लहान. सो नंबर लाईन प्लॉट करून बघू. 8 इकडे, -3 या साईडला. 8पेक्षा लहान म्हणजे लेफ्ट साईडचा पार्ट आला आणि -3पेक्षा मोठा म्हणजे राईट साईडचा. सो हा मधला पट्टा चालणार आहे त्यांना, कारण मधल्या पट्ट्यातले सगळे नंबर्स कसे असतात, 8पेक्षा लहान, 3पेक्षा -3पेक्षा मोठे. सो दिस इज व्हॅलिड. सो देअरफॉर
एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर्स आणि कसा एक्स इज इन बिटवीन -3 to 8. -3 पासून 8 पर्यंत कुठलीही व्हॅल्यू याच्यात तुम्ही घेऊ शकता या मधल्या पट्ट्यातली. हेच तुमचं उत्तर. पण कधीही राऊंड ब्रॅकेटच टाकायचे, ओपन इंटरवल. जर तुम्ही क्लोज्ड ठेवलं तर गडबड काय होईल, 8 पण चालेल असा त्याचा अर्थ होतो स्क्वेअर ब्रॅकेट काढलात तर. 8 चालेल म्हटल्यावर इथे 8 टाकलं तर 8 - 8 0 होईल. पण आपल्याला जर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग करायचं असेल तर 0 पण चालत नाही. त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे. इथे -3, 8 राऊंड ब्रॅकेटमध्येच पाहिजे. सो दॅट्स इट. इथे आपला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग दोन्ही प्रॉब्लेम संपले. न्यूमरिकल संपला. प्रॉब्लेम नंबर 5 कंप्लीट झाला.